नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथं तणावाचं वातावरण. धर्माबाद इथं निळे पताके फाडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात आली. दिनांक 16 एप्रिल रोजी धर्माबाद शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 8:30च्या पूर्वी शहरातील पानसरे चौक इथं कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं हातामध्ये भगवा झेंडा जोरजोराने फिरवून निळे पताके तोडून तो पायाखाली तुडवून समस्त बौद्ध समाजाचं पवित्र असलेल्या निळ्या रंगाच्या कापडी पताक्याचं पावित्र्य नष्ट केलं होतं. यावरनं फिर्यादी कैलास अर्जुन ढुमणे वय 45 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार सायखेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धर्माबाद पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 101/2025 कलम 3(1)T अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिकचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संपत्ते हे करत आहेत. बाकी व्हिडिओ असतील याचा तपास करून अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून आपण चार्जशीट दाखल करणार आहोत. याच्यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांना अटक होणार आणि प्रॉपर कायदेशीर कारवाई होणार. आता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपली जी कायदेशीर प्रक्रिया आहे FIR दाखल होणं ती झालेली आहे. त्यामुळं आपण सर्वजणांनी शांतपणे घरी जायचंय. आपल्याला आपल्यातल्या कोणाला काय सांगायचंय आपण एक निवेदन तयार करून द्या. त्याच्यामध्ये आपण त्याचा गुन्ह्यामध्ये समावेश करणार. तुम्ही जे पॉईंट रेज केलेत, तुम्ही जे पॉईंट उचललेत त्या पॉईंटवर तपास होणार आणि जास्तीत जास्त आरोपीला शिक्षा कशी होईल या पद्धतीनं आपण गुन्ह्याचा तपास करणार. आता शांतपणे आपण सगळ्यांनी घरी निघून जायचं. प्रतिनिधी माधव हनुमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड.